आणि गेले 2 अधिवेशन तर मी असं पाहतोय की अशा प्रकारे तो मांडला, तो जणू काही हे सरकार आल्यानंतर आता नुसतं अपहरणच चालू आहे किंवा या सरकारमध्येच चालू आहे, ही वस्तुस्थिती नाही आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे खरं आहे. काय झालंय की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठलीही मुलगी घरातनं निघून गेली तरी आपल्याला अपहरण या सदराखाली त्या ठिकाणी नोंद घ्यावी लागते. त्यामुळे ती नोंद आपण घेतो, पण परत येण्याचं प्रमाणही तेवढंच आहे. मोठ्या प्रमाणात त्या परत देखील येतात. आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सरासरी दरवर्षी 4000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता होतात. पण आपण म्हणजे अगदी आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं, कोविडच्या काळातही 2020 मध्ये 4517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या होत्या. 2021 मध्ये जवळपास 4000 मुली आणि 60,435 महिला बेपत्ता झाल्या होत्या. पण बेपत्ता झालेल्या मुलींच्या डिटेक्शनचं प्रमाण हे 90% आहे आणि महिलांच्या बाबतीत ते 86% आहे. आणि हे चालू असतं. कारण काय की आज एखादी केस झाल्यानंतर आपण हे इयर ऑन इयर आकडे देतो, 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी ते निष्पन्न होतं, त्यावेळेस ते आपण अपडेट करतो. त्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मी इतर राज्यांचे फार आकडे देणार नाही, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्याची स्थिती ही या बाबतीत बरी आहे असं मी निश्चितपणे म्हणेल. आता जणू काही महाराष्ट्र फार गुन्हेगारीत गेलाय असं एनसीआरबीच्या आकड्यांच्या आधारावर या ठिकाणी सांगितलं जातं. एनसीआरबीचा रिपोर्ट, आणि मला माध्यमांनाही विनंती करायची आहे, एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये 2 गोष्टी असतात. एक, एकूण घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि त्याची क्रमवारी, पण त्याच वेळी तिथे एक दुसरा देखील आकडा असतो, प्रति लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे घडले. कारण गोव्याचं कंपॅरिझन महाराष्ट्राशी करता येत नाही. गोव्यामध्ये 15 लाखाची पॉप्युलेशन आहे, महाराष्ट्रामध्ये 12 कोटीची पॉप्युलेशन आहे. आणि म्हणून प्रति लाखामागे किती गुन्हे घडले. आता आपण जर बघितलं गुन्ह्यांच्या संदर्भात, जर आपण 2020 चा विचार केला तर 3,94,017 एवढे गुन्हे होते. 2022-23 चा जर आपण विचार केला तर 3,74,038 गुन्हे आहेत. म्हणजे 20च्या तुलनेमध्ये 20,000 गुन्हे कमी झाले आहेत. 2020च्या तुलनेमध्ये 20 गुन्हे कमी झाले आहेत. आणि दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश हे पहिले 5 राज्य आहेत. महाराष्ट्र नाही आहे पहिल्या 5 मध्ये. पहिले 5 राज्य जे आहेत ऍब्सोल्यूट नंबर प्रमाणे जर आपण याचा विचार केला तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा आणि मध्य प्रदेश आहे. खरं म्हणजे मी विरोधी पक्षात होतो किंवा आधी मुख्यमंत्री होतो, गृहमंत्री होतो, तेव्हापासून माझा स्टॅटिस्टिक्सला विरोध आहे. गुन्ह्यांच्या संदर्भात स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण त्याचं विश्लेषण करणं योग्य नाही, याच मताचा मी आहे. याच्यामध्ये सेफ्टी काय वाटते लोकांना, सेफ्टी, परसेप्शन ऑफ सेफ्टी इंडेक्स हा जो आहे हा खरं याचं खरं मानक आहे. पण अनेक वेळा एनसीआरबीचा रिपोर्ट आला की स्टॅटिस्टिक्सवरच चर्चा होते आणि मलाही स्टॅटिस्टिक्स मांडावं लागतं. उदाहरणादाखल आज दिल्ली आणि मुंबईचं कंपॅरिझन केलं समजा तर नंबर सोडून द्या, पण दिल्लीमध्ये 12 वाजता एखाद्या मुलीला एकटं फिरताना सेफ वाटेल का आणि ते मुंबईमध्ये वाटते का, याचं जर कंपॅरिझन केलं तर मुंबईच्या बाबतीत मी हे सांगू शकतो की मुंबईमध्ये आज मुली 12 वाजताही सेफली फिरू शकतात. हे सेफ्टी परसेप्शन आहे, याला स्टॅटिस्टिकल तुम्ही काही डेटा देऊन फायदा नाही आहे. पण तरी देखील जेव्हा स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपल्या राज्याला बदनाम केलं जातं त्यावेळी त्या स्टॅटिस्टिक्सचाही खऱ्या अर्थानं आपल्याला विश्लेषण या ठिकाणी करावं लागतं. आता खुनाच्या संदर्भात आपण बघू तर त्याच्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र 20वा आहे. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये 3,491, बिहारमध्ये 2,930, महाराष्ट्र 2,295. म्हणजे लोकसंख्येने आपण जर विचार केला, संख्येनेही आपण जर विचार केला 3ऱ्यावर आहोत, पण तसे लोकसंख्येने आपण 20व्या क्रमांकावर आहोत.
त्यामुळे खून असेल, खुनाचा प्रयत्न, याच्यामध्ये देशामध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत.